नमस्कार मंडळी, आपण पाहतोय नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील युवकांचं आदर्श नेतृत्व, ज्यांच्या भोवती गडचिरोलीचं अहिरीचं राजकारण हे कधी ना कधी फिरतं आणि एक युवकांचं नेतृत्व, एक शेतकऱ्यांचं नेतृत्व, एक कामगारांचं नेतृत्व म्हणून ते नेतृत्व काम करतं. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सन्माननीय अजयदादा कंकटलावार हे आमच्या सोबत आहे. नमस्कार दादा. नमस्कार दादा, मला पहिलाच प्रश्न असा आहे, राजकारणात यावं हे असं का वाटलं किंवा राजकारणात येण्यामागचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? या अहिरी विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या 70-75 वर्षामध्ये जे काही विकास झाला नव्हता, त्या माध्यमाने लोकांना या क्षेत्राचा विकास व्हावा हा एक उद्देश ठेवून आपण राजकारणात आलेलो आहे. अच्छा सर, मग विकासात्मक कामं करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पहिली चाहूल कुठं लागली की आता विकास होत नाही बा, गडचिरोली अहिरी या विधानसभा मतदारसंघामध्ये विकास होत नाही, हे पहिल्यांदा कधी वाटलं? म्हणजे संघटनेमध्ये काम करताना कधी वाटलं? आपण सुरुवातीला जसं राजकारणाची पायरी आपण चढत असताना सुरुवातीला आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं. अच्छा, काय होता तो अनुभव? ग्रामपंचायतला गाव स्तरावर काम आपण केलं, त्यांना लोकांचं मन जिंकून त्या भागात सुरुवातीला 2005 ते 2007 पर्यंत त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य हा 5 वर्षाचा काळ राहतो. परंतु त्या ठिकाणी मला ग्रामपंचायत सदस्य 2 वर्ष काम करायला संधी मिळाली, म्हणजे पूर्ण 5 वर्ष निघाले नाही. लगेचच पंचायत समिती इलेक्शन लागले. त्याच भागातून देवलमरी या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दिग्गज म्हणून त्या ठिकाणी मुद्दना सावकार दोंतुलवार म्हणून ते माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे खंदे समर्थक म्हणून कारभार, त्यांच्या विरोधात आपण अपक्ष म्हणून त्या काळात 2005 ते 7 ते 12 मध्ये आपण पंचायत समिती सदस्य म्हणून. सर, एकंदरीत तुम्ही राजकारणात आलात तर कुटुंबाची पार्श्वभूमी राजकीय होती की राजकारणात कोणी कुटुंबात? नाही, माझ्या वडील आजोबा हे राजकारण करत होते, पण घरून कोणाला उभे ठेवत नव्हते. राजकारण घरापासून सुरुवात नाही, दुसऱ्यासाठी मदत करत होते, परंतु घरून कोणी आमचे ग्रामपंचायत सदस्य किंवा राजकारणात कोणीच उभे नव्हते. अच्छा, सुरुवात माझ्यापासूनच झाली. तुमच्यापासूनच तुमच्या कुटुंबाची राजकीय सुरुवात झाली आहे. दादा, मला दुसरा प्रश्न असं विचारायचा आहे की मग तुम्ही ज्यावेळेस पंचायत समिती निवडणूक लढवला तर दादा, ते निवडणूक लढवत असताना आजची निवडणूक आणि त्यावेळची निवडणूक, जेव्हा तुम्ही 2007 साली पंचायत समिती लढवलात तर 7 मध्ये काय होती परिस्थिती, अहिरीची काय होती, किंवा एकंदरीत पंचायत समिती लढवताना कुठल्या अडचणी जाणवल्या, कशी काय म्हणजे आयुष्यातली एक तालुक्यावाईज पहिली निवडणूक कशी काय ट्रॅकल केली? तेव्हा 2007 ते 12 मध्ये या ठिकाणी कॅबिनेट मंत्री, तेव्हा पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम साहेब होते. त्यांनी हेलिकॉप्टर म्हणून लोकांना वर्षा उसगावकरला माझ्या क्षेत्रात 2-3 ठिकाणी उतरवलं प्रचारासाठी. परंतु लोक आपल्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपण अपक्ष असून सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या मतांना पंचायत समिती सदस्य निवडून दिले. त्यानंतर सतत आपण लोकांची कामं करत करत एकंदरीत तुम्ही थेट कॅबिनेट मंत्र्याच्या विरोधात जाऊन ते पंचायत समितीची निवडणूक लढवली. अच्छा सर, हे मोठं आव्हान होतं. हे आव्हान पेलताना जनतेने तुम्हाला का निवडलं? मग तेव्हा तुम्हाला निवडायचं कारण काय जनतेचं? कारण कसं आहे, हे बाकीचे लोक फक्त इलेक्शन पर्यंत लोकांमध्ये जात होते, त्यानंतर 5 वर्ष लोकांमध्ये दिसतच नव्हते. पण सतत आपण लोकांमध्ये राहून लोकांचे काम करत होतो. मग लोकांना आवश्यकता होता की अजिभाऊ सारखा माणूस आमच्याकडे नेतृत्व पाहिजे, काम करणारा माणूस पाहिजे. परंतु पैशाकडे लक्ष न देता, पदाकडे लक्ष न देता, मंत्र्याकडे लक्ष न देता सामान्य घरातला व्यक्ती म्हणून मला निवडून दिले. अच्छा, म्हणजे जनतेची अशी अपेक्षा होती की तुम्ही निवडून जाऊ म्हणून तुम्ही निवडून गेलात. सर, त्यानंतरचा प्रश्न असा आहे की एकंदरीत हे परिस्थिती हे करत असताना नेमका तुम्हाला तुमचा जन्म झाला त्यावेळेस जन्माची पार्श्वभूमी काय होती तुमची? म्हणजे राजकीय कुटुंबात? राजकीय कुटुंबात माझे वडील शेतकरी होते. कुटुंब घर चालण्यापुरतं सर्व सीमित होतं आणि गावात चांगलं वातावरण होता. त्यांनी दुसऱ्यांना राजकारणात सपोर्ट करत असताना मी बघत होतो की आपल्या घरांमध्ये माझे वडील दुसऱ्यांना पंचायत समिती सदस्य बनवत होते, जिल्हा परिषद सदस्य बनवत होते, ग्रामपंचायत लढवत होते. मग आपल्या घरातून का नाही व्हावं? मग माझ्या मनात एक आला की आपण कुठेतरी राहावं. मग तेव्हा माझे वडील आमचे घरचे म्हणत होते की राजे लोकांच्या विरोधात आपण लढायचं नाही. पण तुम्ही त्यांना म्हटलो, एक दिवस जन्माला आपण आलो, एक दिवस मरायचे आहे, पण तुम्हाला राजकारण करायचे आहे साहेब माझ्या जिद्दीने. मग सतत माझ्या घरचे लोक सर्व मला सपोर्ट केले. त्याच्यानंतर मग जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्यापासून आज अध्यक्षपर्यंत मी पोहोचलो की हे एक जिद्द होती का मग या कॅबिनेट यांच्या मंत्र्याच्या विरोधात आपण लढून सतत अपक्ष म्हणून निवडून आले. अच्छा सर, मला हे विचारायचं की कुटुंबाची पार्श्वभूमी काय होती? म्हणजे एकंदरीत तुम्ही जेव्हा काम करायला लागले मग काय असं आंदोलन वगैरे तुम्ही केलेत काय? हो, उपोषण आंदोलन
म्हणजे जिथं कुठं घटना घडत होते, चुकीच्या गोष्टी घडत होते, त्या ठिकाणी समोर आपल्या लोकांसमोर येऊन ते एमएससीबी लाईन पहिले सुरुवातीला रस्ते नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हते, टेलिफोनचे बरोबर तो नव्हते. पिरियड म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातला एक सगळ्यात डेंजरस पिरियड होता. आणि त्या पिरियडमध्ये तुम्ही पंचायत समिती सदस्य होतात. आणि पंचायत समिती सदस्य असताना सर तुम्ही जे काम केलं लोकांसाठी, तर हे लोकांसाठी काम करत असताना सर अनेक तुम्ही आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये असं झालं काय की आता कुटुंबाने म्हटलं की नको राजकारण, कारण की माघार म्हणजे आता कधीतरी आता जाऊ दे बा राजकारण सोडून द्यायचं, असा प्रसंग एखादी आला का तुमच्या? नाही येत होता, परंतु मी एकच निश्चय केलो की आपण लोकांसाठी काहीतरी करावा. सर्व जर आपण स्वतःच्यासाठी करण्यापेक्षा आपण लोकांसाठी काही ना काही केलो तर काहीतरी होईल. नाही तर आपला हिरी विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे जे 50-60 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही राजकारणाचे याच्या पहिले 40 ते 50 वर्ष स्वतंत्र होऊन झाले होते, पण काही विकास दिसत होता. मला कुठेतरी वाटला की आपण लोकांसाठी काहीतरी करावा, कारण लोक मला सपोर्ट करत होते की भाऊ तुम्ही उभे राहा, तुम्ही उभे राहा. तेव्हा लोकांचा आग्रह मला उभा राहावा. अहेरी विधानसभा क्षेत्र म्हटलं की एक राजे हे क्रेज चालतो थोडासा, म्हणजे आत्रामांचं घराणं आहे, त्याच्यामध्ये दीपकदादा आत्राम असतील, त्याच्यानंतर आपले धर्मराव बाबा आत्राम असतील, अमरीश राजा आत्राम असतील, सगळ्यांसमोर राजे लागलेले आहे. आता ह्या सगळ्या राजाच्या राजकारणामध्ये एक सामान्य माणूस येतो आणि त्यांच्या विरोधात थेट उठून उभा राहतो. दादा या सगळ्या सिलसिल्यामध्ये, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं अडचणी प्रचंड जाणवल्या असतील. बरोबर. काम करत असताना कुठली अडचण आहे? नाही अडचणी खूप आले, कारण का पदावर असल्यानं प्रशासकाला माध्यमाने प्रशासना म्हणजे सत्ता असल्यानंतर प्रशासन त्यांच्यासोबत राहते. प्रशासनाच्या माध्यमाने अनेक दबाव तंत्र, अनेक प्रेशराईज माझ्यावर आले, परंतु मी त्याला बाजूला ठेवून लोक जिथं आहे तिथे जाण्यासाठी प्रयत्न केला. कारण कसं मी जेव्हा पंचायत समिती सदस्य असताना किंवा जिल्हा परिषद सदस्य तेव्हा मी संजय गांधी श्रावणबाळचे फॉर्म घेऊन प्रत्येकाच्या घराघरापर्यंत म्हातारे कोण आहे, विधवा कोण आहे, घटस्फोटित कोण आहे, अनाथ कोण आहे, त्यांचे फॉर्म घरोघरी जाऊन मी स्वतः भरून देत होतो. आणि ते गट्टे घेऊन पूर्ण तहसील ऑफिसला मी स्वतः नेत होतो. आणि त्यांचे पासबुक पासून मोफत कॅम्प लावून त्या ठिकाणी त्या गावामध्ये पासबुक मोफत कॅम्प लावत होतो. आणि त्या लोकांचे पासपोर्ट पासून सर्व मोफत करून देऊन त्या लोकांना पैसे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. म्हणून लोक मला वळून की म्हाताऱ्यापासून तर जवानापर्यंत आणि अपंग व्यक्ती मला म्हणजे मानत होते आणि माझ्या पाठीशी होते, म्हणून मी उच्च पदावर मी आतापर्यंत गाठलो. अच्छा, म्हणजे एकंदरीत जनतेचा आधार म्हणून तुम्ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित म्हणून उभा झाला, जनतेचा आवाज म्हणून. सर मग हे करत असताना तुम्ही आता सांगितलं की तुम्ही पंचायत समिती सदस्य होतात, तर या भागामध्ये नक्षलाईट चळवळ फार भयानक प्रमाणात होती, भयंकर होती. म्हणजे अनेक आमच्यामध्ये आत्ताही गैरसमज आहे गडचिरोली संदर्भात. अनेक लोकांना महाराष्ट्रामध्ये गडचिरोली संदर्भात अनेक गैरसमज आहे. तर दादा तेव्हा नक्षलाईट म्हणजे तुम्हाला एखादी असा प्रसंग आहे की तुमच्या आयुष्यातला नक्षलाईट सोबत तोंड द्यावं लागलं? नाही असं काही. या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भाग, आदिवासी भाग, मागासलेले भाग म्हणून असं आहे. परंतु मला तरी असं वाटते की मी जेव्हापासून राजकारणात आलो ना आतापर्यंत, म्हणजे आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, उपाध्यक्ष, अध्यक्ष असतपर्यंत, आणि मी अध्यक्ष असताना सुद्धा ज्या ठिकाणी दळणवळणाची सोय नाही त्या ठिकाणी मी टू व्हीलरनं गेलेला. माझे वेगवेगळेचे आहे. आणि महाराष्ट्रातून मी उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्रात उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून पुरस्कार सुद्धा आणलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की नक्षल, कारण काम करणाऱ्या माणसाला कोणाची काही भीती राहत नाही. पण काही गोष्टी काय नक्षलवादी प्रशासन यामध्ये जे काही राहतात त्यांच्यामधला, पण आम्हाला असा काही प्रसंग आला नाही की त्यांच्याकडून त्रास की प्रशासनाकडून असं काही आम्हाला. म्हणजे नक्षलाईटनी तुम्हाला त्रास दिलेलाच नाही? नक्षल आणि प्रशासन प्रशासन त्रास झाला नाही. तर सर नक्षलाईट जेव्हा इथं काम करत तेव्हा म्हणजे अशा अनेक घटना घडल्या असतील, म्हणजे कोणाची गाडी पकडणं असेल किंवा कोणाला हे करणं असेल, कोणाला जेरबंद करणं असेल, अशा अनेक घटना कानावर येत असतील. तर अशी एखादा कुठला प्रसंग आहे नक्षलाईटचा ते तुम्हाला सांगावं असं वाटतो आमच्या माध्यमातून? नाही कसं आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता सुरुवातीला नक्षलचा मुवमेंट होता, पण आता ती परिस्थिती आता काही राहिलेली नाही. आता आमचे SP साहेब, निलोत्पन साहेब वगैरे आहेत आणि कलेक्टर साहेब आहेत. सर्व प्रशासन चांगलं काम करत असताना जे 20 वर्षाची परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. त्याच्यामुळे या भागामध्ये अनेक उद्योग येत आहेत. उद्योग आल्यामुळे जो शिक्षित जे लोक आहेत, जे शिकून सुद्धा आतापर्यंत जे भटकत होते त्या लोकांना रोजगार मिळावा हा एक उद्देश आमच्याकडे आहे. युवक असेल, युवती असेल, कारण का चांगल्या पदावर इंजिनिअरिंग केलेले आहे, डॉक्टर, काही लोक MBBS केले, BMS केलेले आहे, त्याच्यानंतर कोणी फर्स्ट इयर सेकंडरी केलं आहे. म्हणजे ज्या शिक्षण पात्रतेनुसार त्या युवकांना एक बेरोजगार लोकांना
रोजगार मिळाला पाहिजे, हा एक उद्देश या ठिकाणी उद्देश. आता आमच्याकडे आहे. सर मग एकंदरीत तुम्ही पंचायत समितीची निवडणूक लढलात, एकंदरीत त्यावेळेस नक्षलाईट होती, पण तेवढा तुम्हाला काही त्याचा हे बसलं नाही, कारण की अर्थातच तुमचीच लढाई जनतेसाठीच होती. नक्षलाईटची लढाई आमच्या माहितीप्रमाणे ते सुद्धा सामान्य माणसासाठीच करतात असं काहीतरी आमच्या कानावर आलं माध्यमांपर्यंत. आता सर या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही काम करत असताना सर जिल्हा परिषद निवडणूक जेव्हा लढवली सर तुम्ही, तर जिल्हा परिषदेची प्रचार यंत्रणा कशी राबवली? म्हणजे आत्ताची प्रचार यंत्रणा आणि तेव्हाची प्रचार यंत्रणा याच्यामध्ये फरक आहे. हो बरोबर आहे. तर तेव्हाची प्रचार यंत्रणा सुरुवातीला आमच्याकडे मोठे गाड्या नव्हते. आम्ही स्वतः काही सायकलनं फिरत होतो, काही आम्ही टू व्हीलरनं फिरत होतो. आणि आम्हाला भीती वाटत होती की आज ते आमच्या समोर मोठी मोठी गाड्या घेऊन 10-10ची एक संकल्प घेऊन ते फिरत होते. आम्ही त्यांच्यासमोर काही नव्हतो, पण आम्ही एक जिद्द म्हणजे काही होऊ द्या, काही हरकत नाही, हारलो तरी चालेल, परंतु आपण लढलोच पाहिजे. आणि आम्ही अनेक लोक आम्हाला आमिष दिले, तुम्हाला नोकरी देतो, तुम्ही राजकारणात या नको, असे भरपूरसे आम्हाला आमिष दिले. पण त्या आमिषाला आम्ही बळी न पडता आम्ही बिलकुल लोकांना लोकसेवा झाला पाहिजे. कारण की या ठिकाणी जी परिस्थिती आम्ही बघलो की या ठिकाणी कित्येक पिढ्या चालले गेले, राजरजवाडी आहे. या ठिकाणी वीर बाबूराव सरमेकरचा जन्मभूमी या विधानसभा क्षेत्रामध्ये असून सुद्धा या ठिकाणी जर विकास होत नसेल तर आपल्यासारखे लोक काही ना काही केलं पाहिजे, हा उद्देश ठेवून या ठिकाणी राजकारणात आहे. अच्छा सर, मग तुम्ही हे काम करत असताना म्हणजे तुमची एकंदरीत गडचिरोली संदर्भात भूमिका काय आहे सर? गडचिरोली जिल्हा हा इतका उद्योगवीर जिल्हा आहे की आता बघितला, पहिले या गडचिरोली जिल्ह्याच्या पाण्याचे दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये वेगळाच होता, हे आपल्याला सुद्धा माहित आहे. की गडचिरोलीला एखादी अधिकारी यायला म्हटला की एक पाण्याची शिक्षा म्हणून लोक म्हणत होते, काळ्या पाण्याची शिक्षा. परंतु आता ही परिस्थिती अशी झाली की येताना अधिकारी येतो, पण जाताना पुन्हा जाण्यासाठी मागे हटतात की मला पुन्हा मुदतवाढ मिळायला पाहिजे. ही परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे अधिकारी सुद्धा येण्यासाठी इच्छुक आहे आणि प्रशासन काम करणारे सुद्धा इच्छुक आहे, पदाधिकारी सुद्धा काम करण्यासाठी. आणि शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण इथं सुरजागड असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या पूर्ण या ठिकाणी अहेरी विधानसभा क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यावरच या ठिकाणी म्हणजे लक्ष आहे. त्यामुळे या ठिकाणी गडचिरोली जिल्हा आता टॉपवर जाईल हे आम्हाला असं वाटतं. अजय कंकटलावार यांची भूमिका काय आहे गडचिरोली संदर्भात? गडचिरोली जिल्ह्याच्या बाबतीत आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जितके उद्योग होत असेल, सिंचनाची सोय होते आणि त्याच्यानंतर दळणवळणाची सोय जे पहिले नव्हती ती आता होत असेल. आणि युवकांना मेन म्हणजे कसं आहे, सिंचनाची सोय झाली पाहिजे आणि बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि हा माझा एक मुद्दा आहे. कारण की या ठिकाणी भरपूरसे लोक, आता आईवडिलांचे स्वप्न एकच राहते की आईवडील या ठिकाणी रोजीला जाऊन आपल्या मुलींना शिकवतात. आईवडिलांचे एकच स्वप्न राहते की माझी मुलगी शिकली पाहिजे, माझा मुलगा शिकला पाहिजे, चांगला नोकरीवर लागला पाहिजे. हा आईवडिलांचा एक स्वप्न असतो, तो पूर्ण झाला पाहिजे, हा आईवडिलांचा राहतो. आणि तो सुद्धा माझा इच्छा आहे की आपला अहेरी विधानसभा गडचिरोली जिल्ह्यातले लोक चांगला उच्च पदावर गेला पाहिजे, तेव्हा माझा एक इच्छा आहे. सर, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात असं म्हटलं होतं की जोपर्यंत रस्त्यांचा विकास होत नाही, रस्त्यांचं कनेक्शन एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत चांगल्या पद्धतीने जोडल्या जात नाही, तोपर्यंत तो भागच डेव्हलपमेंट होत नाही. तर सर, आष्टीपासून तर आपण अहिरीपर्यंतचा जो रोड बघितला किंवा मग समोर सिरोंच्या पर्यंतचा रोड बघितला, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये सर रोडची अत्यंत दयनीय अवस्था आहे. मातीचा रोड आहे सर आणि आजूबाजूला जंगल आहेत पूर्ण. तर सर, साहजिक नवख्या माणूस जेव्हा जातो तिथे, त्या रस्त्याने येतो, सायंकाळची वेळ असते, तर त्याला असं वाटतं की आपण कुठं आलेलो आहे. तर रोड संदर्भात तुमची म्हणजे काय बरं असं होतं? नाही, याच्या बाबतीत कसं आहे, रोड झाला पाहिजे या मताचे आम्ही अनेक आंदोलन केलं, अनेक गुन्हे दाखल आमच्यावर झाले, त्या गोष्टी आम्ही तयार. परंतु काही ठिकाणी शासन प्रशासनामध्ये असं आहे की जसं आष्टीपासून आपला आलापल्लीपर्यंत जो रस्ता आहे, मधातला जो आष्टीपासून लगामपर्यंत नाक्यापर्यंत रोड झालेला आहे, नाक्यापासून आलापल्लीपर्यंत रोड व्हायचे आहे, काही ठिकाणी काम चालू आहे. परंतु अभयारण्य असल्यामुळे त्या ठिकाणी जे इस्टिमेट बनवलेले आहे त्याचं कसं आहे, कॉस्टिंग जे आहे त्याच्यामध्ये कसं आहे, अभयारण्य म्हटल्यानंतर जनावर सुद्धा ओलांडण्यासाठी त्यांना फुल्या लागतो, परंतु त्या इस्टिमेटमध्ये त्या फुल्या नसल्यामुळे त्यांनी फॉरेस्टवाल्यांनी मंजुरी दिली नाही की त्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीने इस्टिमेट ब्रिजेस. कारण कसं आहे, अभयारण्य म्हटलं जनावर वरून तर जाऊ शकत नाही, वरून जर आला तर जनावरांना दुखापत होऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ हे होऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांनी फॉरेस्टनी सांगितलेले आहे की जितके आम्हाला ब्रिजेसची आवश्यकता आहे त्या इस्टिमेटमध्ये मंजुरी करून घ्या, त्यानंतर आम्ही त्यांना मंजूर देऊ. त्याप्रमाणे आता प्रोसेस चालू आहे. आदरणीय खासदार
नामदेवराव किरसान साहेब आमचे चिमूर गडचिरोलीचे खासदार साहेब हो. आहे, त्यांनी सतत पाठपुरावा चालू आहे त्यांचा. तर नक्कीच या ठिकाणी रस्ता तो आपला आष्टी ते आलापल्ली ते सिरोंचा सिरोंचा. हे रस्ते पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. कारण कसं आहे, आता पण जे झाले नाही हो. ते नक्कीच या ठिकाणी होणार आहे. हो सर, दुसरा प्रश्न असा आहे की सर, गडचिरोली जिल्हा हा दारूबंदीचा जिल्हा आहे सर, पण अनेक लोक आजही या भागामध्ये आम्हाला मद्यप्राशन अवस्थेत आढळले. तर सर, गडचिरोली जिल्हा एकीकडे नक्षलाईट जिल्हा, दारूबंदीचा जिल्हा, आणि इथंच लोक, मग ते कसं काय सर, काय म्हणजे? आता या ठिकाणी तसं तर पाहिलं तर गडचिरोली जिल्हा दारूबंदी करायला पाहिजे नव्हती, पण केले त्या काळात. परंतु आता आमच्या आदिवासी भागामध्ये देवदेवतामध्ये आम्हाला दारू टाकल्याशिवाय बरोबर. किंवा काही केल्याशिवाय आम्हाला जमत नाही. हो त्याच्यामुळे मोहाचं असेल, आमच्याकडे आता मोहफूल सुद्धा भरपूर आहे, हो त्या माध्यमाने काही घरगुती दारू वगैरे ते गोळा तयार करतात घरच्यासाठी उपयोगात. तेरवी असेल आणि लग्न असेल, मयत झाला असेल, ते एकत्र आजही प्रथा आमच्याकडे चालू प्रथा आहे. आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे दारूबंदी जेव्हा केली आहे, हो. पण त्याचा फायदा असा काही लोकांवर दिसत नाही. म्हणजे धार्मिक प्रथा आहे ती. हा, धार्मिक प्रथा आहे, पण गडचिरोली जिल्ह्याला दारूबंदी करून सदाचा काही फायदा झाला असं वाटत नाही. अच्छा. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हा लगेच चंद्रपूर लागलेला आहे, हो. तेलंगणा लागलेला आहे, छत्तीसगड आणि सभोवताला गडचिरोली जिल्ह्याला बाकीच्या राज्यामध्ये चालू असताना आणि आमच्या फक्त गडचिरोली जिल्ह्यात बंद राहिला तर त्याचा काही उपयोग शासनाला किंवा आम्हाला काही होणार नाही. बरं. कारण सर, याच्यामध्ये मग सर अशा पद्धतीने हे आहेत, चंद्रपूरची दारूबंदी झाली होती, नंतर दारूबंदी उठली, आता गडचिरोलीची दारूबंदी आहे, येणाऱ्या काळात तेही उठेल, आणि अशा पद्धतीने सर हे आहे. सर, दुसरा प्रश्न असा आहे की सर, तुम्ही जिल्हा परिषदचे ज्यावेळेस अध्यक्ष म्हणून काम करत होता त्यावेळेस अर्थातच तुम्ही संपूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष होता. तर सर, कुठले काम आहेत की ज्या जिल्ह्याच्या संदर्भात तुम्ही केलेले आहेत? आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत ज्या ठिकाणी PSN होत्या, हो, ज्या ठिकाणी म्हणजे दळणवळणाची सोय नाही, 70-70, 80-80 किलोमीटरवर लोकांना पायदळ मेन रस्त्यावर यावं लागत होतं. 70-80 किलोमीटर अंतरावर पायदळ यावं लागत होतं. त्या ठिकाणी आपण PSN दिलेलं आहे. अच्छा. जसं कुर्ची, म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुर्ची आहे, ग्यारापती आहे, त्या ठिकाणी आपण PSC दिलेली आहे. अच्छा. पिपलीबुर्गीला आपण PSC दिलेला आहे. अच्छा. त्या ठिकाणी आता पोलीस स्टेशन झालं, त्याच्यानंतर कोटीला दिलेलं आहे, आणि अनेक रंगायपल्ली झालाय, त्याच्यानंतर आपला कुणगडा झालाय, त्याच्यानंतर बोरी झाला. म्हणजे का आपल्या अध्यक्षाच्या काळामध्ये मोठे मोठे आरोग्य सुविधा म्हणजे PSC दिलेली आहे. नवीन PSC या ठिकाणी बांधकामासाठी डेव्हलप करून दिलेले आहे. तेवढंच नाही, गडचिरोली महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी पालकमंत्री असताना मी अध्यक्ष होतो, तेव्हा आम्ही ब्रिज टू बंधारा म्हणून या ठिकाणी एक नवीन प्रकार आम्ही चालू केलं. त्यात पहिल्याच डिप्युटीशीला शिंदे साहेबांनी आम्हाला 20 कोटी रुपये दिला. त्याच्या सुद्धा ब्रिज टू बंधारा म्हणून, म्हणजे लोकांना खाली म्हणजे सिंचनाची सोय सुद्धा झाली पाहिजे आणि वर लोकांना येण्या जाण्यासाठी खुल्या सुद्धा झाला पाहिजे, हा संकल्प ठेवून आता तोच मॉडेल महाराष्ट्रात तो चालू आहे. म्हणजे गडचिरोलीचा मॉडेल हा महाराष्ट्र उपयोगात आणून या ठिकाणी चालू केलेला आहे. आणि अनेक ठिकाणी पाण्याची सोयी सुविधा नव्हता, पुल्या नव्हता, रोड नव्हतं, ते जास्तीत जास्त निधी आणून या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. अच्छा सर, गडचिरोली जिल्ह्यात तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता आणि एकीकडे तुम्ही आत्ता सांगितलं की तुमच्या विरोधात फार मोठी ताकद होती. सर, ह्या ताकदीच्या विरोधात जाऊन अध्यक्ष बनणं हे काही साधी गोष्ट नव्हती, ते तुम्ही अचीव केलं. अध्यक्ष बनताना काय घडामोडी झाल्या किंवा अध्यक्षाची म्हणजे ते जिल्हा परिषद 2017ची निवडणूक लढवताना कसं काय वाटलं? आता जिल्हा परिषदच्या सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपण 2.5 उपाध्यक्ष होतो. उपाध्यक्ष असताना 51 जिल्हा परिषद सदस्यांचे मन जिंकलो आपण. त्या ठिकाणी भाजपचे होते, राष्ट्रवादीचे होते, काँग्रेसचे होते आणि आमच्या आदिवासी विद्यार्थी संघटनेचे 7 होते आणि त्याच्यानंतर ग्रामसभेचे काही होते, अपक्ष काही होते, असे मिळून 51 जिल्हा परिषद सदस्याचं या ठिकाणी सदस्यगण आहे. त्यामध्ये आपण उपाध्यक्ष असताना म्हणजे त्या सदस्याचे काम हिरावून चांगलं काम त्या क्षेत्रामध्ये आपण केल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांचीच मानसिकता, आम्हाला पक्षाशी काही लेनदेन नाही की आम्ही BJPचे असेल, राष्ट्रवादीचे असेल, काँग्रेसचे असेल, परंतु आम्हाला जिल्हा परिषदला अजयभाऊ अध्यक्ष बनला पाहिजे या उद्देशाने बाकी पक्षातले लोक सुद्धा मला सपोर्ट केले, म्हणून मी या ठिकाणी म्हणजे तुमची मागणी हे जनते म्हणूनच नाही, ते इतर नेत्यांमधून सुद्धा आहे की जे वेगवेगळ्या पक्षातून आहे. मग यांना तेव्हा असं वाटलं नाही की नेत्यांना आपण धर्मराव बाबांच्या विरोधात जातोय असं वाटलं काय तेव्हा? नाही, कारण कसं यांची मुलगी सुद्धा त्या जेव्हा
आम्ही सदस्य असताना त्यांची मुलगी सुद्धा जिल्हा परिषदेची अध्यक्ष होती. अच्छा. अध्यक्ष असताना ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे तेव्हा काही झाला नाही. हो. त्यांचा म्हणजे भाऊ भाग्यश्री यात्राम की हा. तेजश्री? नाही भाग्यश्री भाग्यश्री ती यात्रा सुद्धा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. अध्यक्ष होते. त्या माध्यमाने जिल्हा परिषद अध्यक्षाचा म्हणजे जिल्ह्याचा जे दौरे कामं आणि लोकांचा संपर्क सदस्याचा संपर्क तेव्हा काही तेवढं बरोबर नव्हतं. त्याच्यामुळे लोकांना वाटला की आता पण आपण सर्वांना बघितलं तरी अपक्ष असो काही असो म्हणून मला भाजपचे लोक सपोर्ट केले. अच्छा. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे सपोर्ट केले, काँग्रेसचे केले, अपक्ष अच्छा. आणि आमचे तुम्ही संघटने कुठल्या पक्षाकडून आम्ही तेव्हा? आम्ही संघटनेच्या माध्यमाने आदिवासी विद्यार्थी संघटनेचे 7 सदस्य होते हा. आणि अध्यक्ष बनत असताना सुद्धा संघटनेच्या नावानेच आपण अध्यक्ष बनलो. कोणत्या अच्छा. पक्षात म्हणजे आपण तुम्ही पक्षात नव्हते तेव्हा? नाही. तुम्ही म्हणजे जिल्हा Independent. परिषदच्या अध्यक्ष इंडिपेंडेंट राहून एक जिल्हा परिषद. तर हे महाराष्ट्राचं नवं उदाहरण आहे हो. की महाराष्ट्रामध्ये असं होत नाही की जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा इंडिपेंडेंट व्यक्तिमत्व आहे. जे तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे खरंच एक नाविन्यपूर्ण आहे. कारण की एक मोठी ताकद त्यांच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडून येऊन म्हणजे आत्ताच बाकीच्यांचे चिन्ह हे टीव्ही चॅनलवर दिसतात, तुमचे चिन्ह वर्षभर टीव्ही चॅनलवर दिसत नाही. निवडणूक आयोग वेळेवर तुम्हाला चिन्ह देतात, ते चिन्ह पोचवणं आणि त्या पद्धतीनं सगळ्यांना हे केलं, सगळ्यांचे मन जिंकताना जिल्हा परिषदचे अध्यक्ष होणं हे खरंच सर खूप मोठा टास्क होता, तो तुम्ही अचीव्ह केला आहे. सर आता सर जिल्हा परिषदमध्ये आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लढवणार आहेत सर जिल्हा परिषद? नक्कीच लढू. काँग्रेसच्या सोबत आपण आहोत. अच्छा. आणि त्या पद्धतीने आपण या ऐरी विधानसभा क्षेत्रातले 19 जिल्हा परिषद सदस्य हो. या ठिकाणी राहणार आहे. हो इथं शासनाने जर वाढवून दिले तर ते वाढतील, नसेल तर 19 आजच्या तारखेमध्ये आमच्याकडे गडचिरोली जिल्ह्यात 51 जिल्हा परिषद सदस्य आहे. हो. तर आम्ही नक्कीच लढू आणि ऐरी विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त सीट आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तर सर हे सगळं होत असताना जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत तुम्ही पोहोचलं. सर लोकांना अशी उत्सुकता आहे की नेमकं तुमचं बालपणाने शिक्षण घेत असताना तुम्ही असं कसं आहे की सर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. मग सर कॉलेज लाईफमध्ये पहिली चाहूल कुठं लागले की नाही आपल्याला पॉलिटिक्समध्ये? कसं आहे की लोक अनेक मुलं छोट्या लहानपणी मुलांना स्वप्न विचारलं, डॉक्टर म्हणतात, इंजिनियर म्हणतात, वकील म्हणतात, तर ते पहिलं स्वप्न राजकारणात यावं होतं की दुसरं होतं? नाही आपला सुरुवातीला जेव्हा हायस्कूलमध्ये शिकत असताना तेव्हा कॅप्टनची इलेक्शन आमची होत होती. अच्छा. तेव्हा आम्ही इलेक्शन त्या ठिकाणी लढत होतो. अच्छा. तेव्हा आम्हाला कॅप्टन म्हटलं तर एक वर्गातला एक मुख्या म्हणून नाही का तेव्हा हे करत होते, कॅप्टन उपकॅप्टन निवडत होती. तेव्हापासून आम्हाला चावल लागले म्हणजे त्या वर्गातून जेव्हा निवडून आपण येतो कॅप्टन वगैरे बनतो, मग इलेक्शन मध्ये सुद्धा लोकांच्या माध्यमातून आपण निवडून आलो पाहिजे हा एक उद्देश ठेवूनच आपण इथं. अच्छा. म्हणजे तुमचं एक विजनच हे होतं की आपण पॉलिटिकल मध्ये जाऊन त्या सगळी रचना बदलवायला पाहिजे, इथं विकासात्मक धोरण आणायला पाहिजे. सर पहिली निवडणूक ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की ग्रामपंचायत होती, पण तुम्ही आत्ताच बोलताना सांगितलं की कॅप्टन की निवडणूक लढवायची. सर कॅप्टन की निवडणूक कधी लढवली तुम्ही? कॅप्टन आम्ही 9वी 10वी मध्ये जेव्हा असतो. अच्छा. तेव्हा निवडणूक कशी होती, प्रचार कसा होता? प्रचार म्हणजे त्या वर्गातला व्हायचंच राहतो, मुलांच्या माध्यमाने मतदान होतात. नाही तेव्हा चॉकलेट वाटले की लोक मुलांना बोलवलं काय? नाही त्यांना कसं आहे आमचे ग्रुप राहत होता, मुलींचा ग्रुप मुलांचा ग्रुप असे आम्ही एकत्र बिलकुल बसून चर्चा करत. मग आम्ही चर्चेमधूनच आम्ही फॉर्म भरत होतो. मग त्याच्यात विरोधक त्या वर्गामधून बाकीचे लोक सुद्धा भरत होते, आम्ही सुद्धा भरत होतो. तेव्हा इलेक्शन होते, ते छोटे इलेक्शन होते. त्या माध्यमाने आम्ही मग सुरुवातीला जसं आपण हायस्कूलमध्ये इलेक्शन करतो त्याच्यानंतर मग ग्रामीणमध्ये ग्रामपंचायतला सुरुवात करावा. मग एकदम मोठे जेवण्यापेक्षा ग्रामपंचायत पासून आपण केलं. मग ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्ह्याचे सभापती, उपाध्यक्ष, अध्यक्ष, मग असं आम्ही एकत्र म्हणजे डायरेक्ट आम्ही अध्यक्ष बनलो नाही. पूर्ण पायऱ्या गाठत गाठत या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे टॉप टू बॉटम पर्यंत तुम्ही आता पोहोचलेले आहे. कारण की जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे राज्यमंत्री पदाचा दर्जा त्या व्यक्तिमत्वाला असतो. असं संपूर्ण जिल्हा म्हणजे आमदारापेक्षाही मोठा व्यक्तिमत्व हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतात आणि ते तुम्ही निश्चितच अचिव्हमेंट केलेलं आहे. सर तुम्हाला असं वाटलं नाही की कारण की वाटलं तरी तुम्ही ते लढवू शकत नाही कारण की तुमचे सगळे मतदारसंघ हे रिझर्व आहे, 3ही मतदारसंघ. तर सर तुम्हाला आमदारकी लढवायची इच्छा, सुप्त इच्छा जागी झाली का की नाही? कसं आहे इच्छा राहते, प्रत्येक माणसाची इच्छा राहते, पण या ठिकाणी आरक्षण नसल्यामुळे आपण कोणाला तरी ठेवलं पाहिजे. आपण आपल्या माणसं, कारण की आपला जरी आपण नसेल आपल्यामधलेच व्यक्ती या ठिकाणी उभे ठेवलं पाहिजे. आपले मतं किती आहे, आपले लोकांचं मन, आपले कार्यकर्ते, आपले मतदार आपले किती राहतात हे तर आपल्याला माहिती होतात. ही जिंकण्याचा प्रयत्न करतोच, केव्हा केव्हा हारही होऊ शकतो, पण तो आपणच राहावा हा उद्देश नाही, आपलाच माणूस सुद्धा राहिला पाहिजे आमदार हा आपला एक. अच्छा. म्हणजे तुमचं नेतृत्व असं आहे की तुम्ही नेतृत्व न करता इतरांनाही नेतृत्व केलं पाहिजे या भूमिकेचे तुम्ही आहात. सर मग एकंदरीत तुमचं हे
आणि मग सर ते झाल्याच्या नंतर बाकी मग कसं काय राजकीय जीवनामध्ये जेव्हा तुम्ही समोर जात होता तेव्हा अनेक गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशिक्षितपणा जास्त आहे, कारण शिक्षणाचा अभाव आहे. त्याच्यामुळे महिलांसंदर्भात भूमिका देखील पूर्वग्रह दृष्टिकोन असेल. आधुनिक महिला पुण्या मुंबईच्या महिला आणि गडचिरोलीच्या महिला याच्यामध्ये फरक असेल. महिलांसंदर्भात महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिला सदन झाली पाहिजे, गडचिरोलीच्या महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. या संदर्भात अजय कंकटलावार यांचं मत काय? तर कसं आहे, पहिले महिलांमध्ये असं होतं चूल आणि मूल, आणि आईवडिलांना एकच होतं का मुलगी शिकून काय करायचं. मग त्या आईवडिलांना आम्ही समजू सांगत होतो मुलगी शिकली पाहिजे, मुलगाही शिकला पाहिजे, कारण आपल्या कुटुंबाचा एक नाव गेलं पाहिजे. आता भरपूरशे मुली ते सुरुवातीच्या काळामध्ये होता, पण आजची परिस्थिती तशी राहिली नाही. म्हणून प्रत्येक घरच्या मुलगा मुलगी शिकण्यासाठी आणि शासनाची जी योजना आहे, जसं ट्रायबलला नर्सरी पासून तर पूर्ण एकलव्य शाळे आहे, हॉस्टेल आहे, शिक्षण पासून म्हणजे शिक्षणापासून कोणते मुलं मुली वंचित तर सध्या नाही. आम्ही सुरुवातीला माझ्या गावात इंदारामला महाराष्ट्रात एकमेव शाळा अशी आहे की कस्तुरबा गांधी विद्यालय हे प्रत्येक तालुक्यावर आहे. परंतु माझ्या एरी तालुक्यात असं आहे की या ठिकाणी तालुक्यावर नसून मी माझ्या गावात मी पंचायत समिती सदस्य असताना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मी त्या ठिकाणी दिलं. अच्छा. शाळा बाह्य मुलींसाठी तिथं 150चा स्टाफ आहे 5 ते 10वी पर्यंत. म्हणजे ते मुली पहिले शिकतच नव्हते. म्हणजे मुली 5वी 4थी शिकल्यानंतर म्हणजे घरी सोडून राहत होते. त्यांना शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर त्या शिक्षकांना गावोगावी पाठवून एकत्र करून त्या मुलींना हॉस्टेलमध्ये आणून त्यांना शिकवल्यानंतर आज कित्येक म्हणजे शिकल्यानंतर आज 10 वर्षापूर्वी काही लोक पोलीसमध्ये लागले, काही नर्सिंग केले, काही लोक कर्मचारी म्हणून काम करत आहे. इतकं आम्हाला वाटतंय की महिलांच्या बाबतीत आपण काहीतरी केलं, कारण ते मुलींची शाळा आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. अच्छा. मग तेच सुरू झाली आणि जे बाहेर म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थिनी होत्या त्यांना तुम्ही स्वतः जाऊन ते पाठवून शिक्षकांनी त्यांना सगळ्यांना एकत्र करण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं. निश्चितच सर या माध्यमातून तुम्ही जे काम केलं ते निश्चितच तुम्हाला आज ना उद्या हे या माध्यमातून तुम्हाला लोक स्वीकारतील आणि लोकांचं नेतृत्व म्हणून तुम्ही आताही आहे आणि समोर अशाच पद्धतीचं काम राहिलं तर नंतरही राहतील. सर गडचिरोली जिल्हा हा रोजगार फार कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात इंडस्ट्रियल एरिया नाही आहे, स्लम एरिया आहे, ग्रामीण एरिया आहे. तर सर युवक अनेक बेरोजगार असतील, तर बेरोजगार युवकांना काय सल्ला द्याल? आता अहेरी विधानसभा क्षेत्राची परिस्थिती सांगतो की या ठिकाणी अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये नैसर्गिक वनसंपत्ती भरपूर आहे. ते लोहा झाला, सिमेंट झाला, हिरा झाला, मग सर्वच आहे. त्याच्यामुळे आताच या ठिकाणी आमच्या अहेरी तालुक्याला वडलापेटला या ठिकाणी कंपनीसाठी या ठिकाणी जनसुनावणी प्रदूषण जनसुनावणी झालेली आहे. त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की या ठिकाणी एका कंपनीमध्ये 7 ते 8 हजार युवक या युवती त्या ठिकाणी लागू शकतात. जर कंपनी आमच्या अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये जर राहिला तर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये तर भविष्यात बेरोजगार कमी होणार. परंतु बेरोजगार कमी होणं शक्य नाही, कारण की दरवर्षी 10वी 12वी पास झाल्यानंतर हे ऑटोमॅटिक दरवर्षी वाढत राहते. त्याच्यामुळे जे म्हणजे काही लोक उच्च पदावर जातात, काही लोक डॉक्टर, कारण भामरागड सारख्या ठिकाणी आमचे MBBS झालेले आहे, BMS झालेले आहे. लाहेरी सारख्या ठिकाणी आमचं एक ओक्सा म्हणून विजय ओक्सा म्हणून डॉक्टर MBBS नागपूरला करत आहेत. गरीब घराण्यात राहण्यासाठी त्याच्या घरी लाईट नाही, काही नाही, तरी तो मुलगा त्या ठिकाणी MBBS करत आहे. भरपूरशा आमच्या एटापल्ली भामरागडमध्ये MBBS करून पुणा आणि आपल्या मुंबईला या ठिकाणी शिकून या ठिकाणी डॉक्टरकी करत आहे. आम्हाला असं वाटतं की आमच्या अहेरी विधानसभा किंवा गडचिरोली जिल्ह्यातील युवक युवती इतके हुशार आहे की चांगलेच आहे, पण त्यांना घेऊन चालणाऱ्या व्यक्ती आणि सपोर्ट करणारे व्यक्ती आता पण न मिळाल्यामुळे या ठिकाणी आमचे काही मुलं मुली मागे राहिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ह्या मुलांमध्ये गट्स आहेत, थाप टाकणारे किंवा बळ देणारे कोणतरी असायला लागतं. निश्चितच तुम्ही देखील त्या माध्यमातून शाळाबाह्य मुलीचा शोध घेऊन तुम्ही देखील बळ देण्याचंच काम केलं होतं. सर परत असा प्रश्न आहे की हे करत असताना मग काही सकारात्मक गोष्टी घडतात, तशा नकारात्मकही गोष्टी घडतात. तर सकारात्मक गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा विरोधक देखील हावी होतात, नकारात्मक देखील गोष्टी घडतात. तर नकारात्मक गोष्टी अशा तुमच्या आयुष्यात कुठल्या घडल्या विरोधकांकडून? नाही, विरोधक कसं आहे, एखादी मोठ्याचा माणूस चूक झाल्यानंतर विरोधक त्याचा म्हणजे विरोध करण्यासाठी खूप काही तक्रारी, पेपरबाजी, बदनाम करायचे खूप काही केले, पण त्याच्यात असं काही तथ्य काही निघाला नाही. तुमचं झालंय तसं काही? नाही, विरोधक करत राहतात, असं तथ्य काहीच नाही. आणि आपल्या बाबतीत एक डाग असं लागलेलं नाही. कारण कसं आहे, आंदोलन करत असताना राजकारणामध्ये आंदोलन करत असताना गुन्हे दाखल होणं हे काही मोठी गोष्ट नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त असं काही नाही. त्याच्यानंतर माझ्याकडे कृषी सभापती
उपाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असताना गडचिरोली माझ्याकडे क्वार्टरकडे गरीब गरजू मुलांसाठी मी पुरी व्यवस्था करून देते त्यांची शिक्षणावर राहण्याची. अच्छा. त्यामधून कमीत कमी माझ्या कारकिर्दीमध्ये 22 मुलं माझ्याकडे शिकत होते, गरीब मुलं. त्या 22 पैकी प्रत्येक कमीत कमी 19 लोक अनेक म्हणजे पूर्वी पोलीस कर्मचारी झाले असेल, काही बँकेत लागले असेल, तर 22-23 तुम्ही दत्तक घेतले होते ते? 22 म्हणजे आपण शिक्षण खाण्यापिण्यापासून पूर्ण राहण्याची सोयी आपण त्यांना केलेली. कारण ते जे क्वार्टर जे आहे, जे पद आहे लोकांमध्ये मिळाले, गरीब मुलांना त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. त्यांची आईवडिलांची परिस्थिती त्या ठिकाणी शिकवण्याची राहत नाही, खाण्याची पिण्याची व्यवस्था करू शकत नाही, म्हणून त्या मुलांना आपण तिथं ठेवून त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून त्या लोकांना म्हणजे खर्च किंवा मदत करण्याची भूमिका ठेवलं. त्यामध्ये 22 पैकी 19 मुलं या ठिकाणी चांगल्या ठिकाणी लागलेले आहे. हे त्यामुळे मला यांचाच आशीर्वाद, म्हाताऱ्यांचे आशीर्वाद, मतदारांचे आशीर्वाद असल्यामुळे मी या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो. म्हणून मला किती कोणी विरोध केला तरी मी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. जनता हे माझी आहे, जनताच्या भरोश्यावर मी काम करतो. मला असं विचारायचं आहे की विरोधकांनी विरोध केला त्यावेळेस तुमची काय भूमिका असते? तुम्ही त्यांना विरोधकांना जबाब देता की इग्नोर करता? नाही, विरोधक हे विरोध करत राहतात, त्या गोष्टीकडे मी लक्ष देत नाही, त्याच्यावर कमेंट सुद्धा करत नाही. मी लक्षही देत नाही आणि कमेंटही करत नाही. ते त्यांचं काम करत राहते. आपला काम चांगला असल्यामुळे आपण कोणाशी ते करणार काय नाही, आपला लेवल ते कोणी कमेंट करणार. सर एक आहेत ना, मैं तो अकेला ही निकल पड़ा था गालिब, लोक साथ आते गए, कारवा बनता गया. बरोबर. म्हणजे अशाच पद्धतीने तुम्ही एकटेच निघाला होता राजकीय याच्याकडे, लोक तुमची कामाची पद्धत पाहून लोकसोबत येत गेला आणि मोठा कारवा बनला. आणि आज सुद्धा ऐरी विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त ग्रामपंचायत आमचेच आहे आणि पंचायत समितीला सदस्य सुद्धा आमचे सदस्य होते. जिल्हा परिषदला सुद्धा या राजे लोकांच्या विरोधात सर्वात जास्त सदस्य आमचेच होते. अच्छा. 7 आमचे होते 19 पैकी. अच्छा. बाकी काँग्रेसचे, बीजेपीचे, राष्ट्रवादीचे अपक्ष. मग तेव्हा का पक्ष नाही निवडला तुम्ही? तेव्हा पार्टी म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळे एवढं नेतृत्व करत होते तर तेव्हा असं का वाटलं? कारण की आम्ही जेव्हा तुमच्या घरी आलो तेव्हा विजय वडेट्टीवार यांना तुम्ही मार्गदर्शक तुमचे मानतात, तेव्हा त्या पिरियडमध्ये विजय वडेट्टीवार अर्थातच 6च्या आधी म्हणजे शिवसेनेत होते. मग ते नारायण राणे आणि यांच्यासोबत ते काँग्रेसमध्ये गेले. तर विजय वडेट्टीवारांना तुम्ही आदर्श मानता, तेव्हा विजय वडेट्टीवारांनी असं म्हटलं का तेव्हा शिवसेनेत या काँग्रेसमध्ये? नाही, असं काही नाही. जेव्हा आपल्याला वाटलं, आम्ही संघटना चालवत असल्या आमच्या संपर्कात, भाऊच्या संपर्कात आम्ही होते, पण तेव्हा आम्हाला वाटला की कोणत्या पक्षाशी आपण जुळलो पाहिजे. म्हणून माननीय माजी विरोधी पक्ष नेते, आमचे मार्गदर्शक, आमचे विजय भाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आलापरीला कमसे कम 10 ते 15 हजार लोकांसमक्ष. अच्छा. त्या ठिकाणी आम्ही. पण सर विद्यार्थी चळवळीत तुम्ही काम करत होता, मग तुम्ही काँग्रेसमध्ये वळला, त्यावेळेस विद्यार्थी चळवळीमधले काही लोक नाराज झाले काय की म्हणजे बाजूला झाले किंवा विद्यार्थी चळवळच म्हणून आम्ही राहणार असं काही? नाही, आम्ही सोबत संघटना हे पक्ष हे दोन्ही आमच्या सोबतच आहे, असं काही नाही का. कारण काही संघटना हा वेगळी आहे, पक्ष वेगळा, आम्ही मिळून मिसळूनच काम करत असतो. त्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे आजही सरपंच आमच्या सोबत आहे आणि पंचायत समितीची आहे, जिल्हा परिषदची आहे आणि पक्षाचे सुद्धा लोक आमच्याकडे आहेत. कारण या ठिकाणी काम करत असताना लोक काम करणाऱ्याकडे पाहतात, पक्षच म्हणजे असं काही नाही. सर अर्थातच गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेमका सर आदिवासी मधल्या कुठल्या प्रजाती, कुठल्या जाती या जिल्ह्यात पाहायला मिळतात? या ठिकाणी आपल्याकडे माळी आहे, गोंड आहे, गवारी आहे आणि आदिवासी म्हणजे बाकी इतर समाज सुद्धा या ठिकाणी आहे. ओबीसी आहे, ओबीसी मध्ये आहे, त्याच्यानंतर इतर समाज सुद्धा या ठिकाणी आहे. अच्छा. कारण कसे सर्व समाज या ठिकाणी ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये आहे, त्याच्यामुळे सर्व समाजाचे संपर्क आपण आहोत आणि कोणत्याही पद्धतीने आम्ही कोणत्या जातीच्या बाबतीत आम्ही केव्हा काही कोणाला काही केले नाही. आम्ही सर्व धर्म समभाव या पद्धतीने आम्ही चालतो. एक्झॅक्टच मला तेच विचारायचं होतं पुढचा प्रश्न की अजय कंकटलावार हे 2 आयडिओलॉजी आहे, हिंदुत्ववादी आहे की सर्व धर्म समभावाची आयडिओलॉजी आहे की मग अजय कंकटलावार एका जातीचे आहेत की नेतृत्व कसं आहे की सर्व जातींचं आहे की एका जातीचं आहे की हिंदूंचं आहे फक्त, अशा कसं आहे नेतृत्व? आपलं जो नेतृत्व आहे सर्व धर्म समभाव, कारण सर्व समाजासाठी आपण या ठिकाणी राजकारण करतो. एक जातीपुरतं आपण राजकारण केव्हा केलेलं नाही, कारण प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक समाजाचे लोक राहतात. त्याच्यामुळे आपल्याला जातपात न बघता सर्व समाजाच्या सर्वांना घेऊन चालायची माझी भूमिका आहे आणि आपलं आयुष्य म्हणजे श्वास असेपर्यंत आपल्या सर्व समाजाला घेऊन चालायची वृत्ती आपल्याला राहणार आहे. सर एकंदरीत हा सगळा प्रवास करत असताना आयुष्याचा असा कुठला टप्पा आला किंवा ज्या टप्प्यामध्ये असं वाटलं की आता सर्वाधिक आनंद झाला बा
आणि आयुष्यातला कुठला असा टप्पा, एक प्रसंग सांगा ज्यामध्ये सर्वाधिक आनंद झाला तुम्हाला, आणि एक प्रसंग सांगा ज्यावेळेस सर्वाधिक दुःख झालं. ज्याच्यात कसं आहे, राजकारणात सुख येतात दुःख येतात. हो, नाही मी ते नाही म्हणतोय की इथं हे झाल्यानंतर मी आनंदलो बा आणि हे झाल्यानंतर मी दुःखी झालो, अशा दोन प्रसंग सांगा. नाही कसं आहे, काही गोष्टी आपल्यासोबत आपले संगत असल्यानंतर, काही लोक आपल्याला सोडून गेल्यानंतर केव्हा का वाटते, किंवा आपण सोबत असताना सुद्धा की आपल्याला इन्क्लूड करणारे लोक सुद्धा तेव्हा काहीतरी सुख वाटतात, किंवा का सोबत राहिल्यानंतर सुख वाटतात. काही लोक, आपलेच लोक आपल्याला खूप असल्यानंतर किंवा कुठेतरी दुःख वाटते. अच्छा, असे काही राजकारणात येतच राहतात, आणि ते सुद्धा गोष्टी आम्ही बघितलं, सुखही बघितलं आणि दुःखही बघितलं. सर, आलापल्लीच्या विकासाच्या बाबतीत जसं अहेरी आणि आलापल्ली जवळ जवळ आहे, आलापल्लीच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आलापल्लीला नीट बसस्थानक सुद्धा आता होत आहे, तिथं काही व्यवस्था नाही आहे, रात्री स्टे करायला काही व्यवस्था नाही आहे, म्हणजे दुर्गम भाग आहे. तर सर, आलापल्ली आणि अहेरी हे नगरपंचायत आहे, बरोबर ना, अहेरी नगरपंचायत आहे. तर नगरपंचायतच्या दृष्टिकोनातून नगरविकास खातं हे सध्या भाजपकडं आहे, सत्ता त्यांच्याकडं आहे, सगळ्या गोष्टी आहे. सर, मग काँग्रेसमध्ये न जाता भाजपमध्ये जर गेला असता तर कामं अधिक चांगलं झाले असते. नाही, कामं कसं आहे, सत्तेच्या मागे धावणं हे पहिलेपासून आपलं नाहीच आहे. आपल्याला स्थानिक स्तरावर काम करून, संघर्ष करून लोकांचे मन जिंकणं, लोकांसाठी विकास कामाचे विकास निधी आणणं, हे आमचं सुरुवातीपासूनच आहे. मग सर, काँग्रेस निवडण्याचं कारण काय राहिलं? नाही, कारण कसं आहे, आपल्याला या ठिकाणी असं वाटलं की आपण विरोधात राहून काम केलं पाहिजे. सत्तेच्या समोर सर्वच लोक जातात, पण आपण एक कोणतं तरी उलटा आपण केलं पाहिजे की सत्तेत न जाता विरोधात राहून काम केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत होते तेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधात काम केलं. आता त्यांनी अमरीशराव आत्राम ते बीजेपीकडे होते, त्यांच्या विरोधात तुम्ही काम केलं. म्हणजे इथं एकंदरीत कुठलाही राजे किंवा आत्राम काँग्रेसमध्ये नाहीये, म्हणून तुमचं पाऊल काँग्रेसकडे आहे. बरोबर आहे. अच्छा, कारण कसं आहे माहिती आहे का, आमच्याकडे सुद्धा उमेदवार आहे, त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे. जर आम्ही नॅशनल पार्टीमध्ये गेले तर आमचं अस्तित्व काय राहील, आमच्या लोकांचं अस्तित्व काय राहील, आमच्या सोबत असणारे पंचायत समिती असेल, काही लोकांच्या सर्व संघटनांमध्ये प्रत्येकाची अपेक्षा राहतात, मी सरपंच बनलो पाहिजे, ग्रामपंचायत सदस्य बनलो पाहिजे. मग केव्हा काय होतो, मग आमच्या लोकांना डावलून आमचे पंख कापण्याचे काम नॅशनल पार्टीचे करतात, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं सर्व विचार करूनच आम्ही निर्णय घेतो काँग्रेसमध्ये. आणि तुमचे काँग्रेसचे मुख्य मार्गदर्शक हे विजय वडेट्टीवार असतील. समजा उद्या चालून होणार तर नाही, पण असं झालं की विजय वडेट्टीवारांनीच जर काँग्रेस सोडली तर अजय भाऊ कंकडलावर काय करतात? नाही, आम्ही ते ठरवू, आम्ही आमच्या स्तरावर सर्व कार्यकर्त्यांशी बैठका लावू, त्याच्यानंतर आम्ही त्याचा डिसिजन घेणार की जाणार की नाही जाणार, तो नंतरचा विषय आहे. अच्छा, तोपर्यंत कसं आम्ही त्यांनी गेले नाही गेले, आता पुन्हा काही नाही. आमच्या काँग्रेसमध्ये स्थिर राहणार की मग तुम्ही त्यांच्यासोबत जाणार? नाही, सध्या आता तसं काही झालेलं नाही, असं काही होणार नाही. जेव्हा होईल त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत आम्ही चर्चा करू. मी एकटा म्हणतो म्हणून नाही, माझे कार्यकर्ते आहे, माझी पंचायत समिती, माझे सर्व लोक 5ही तालुक्याचे कार्यकर्त्यांची चर्चा करू, तो नंतर डिसिजन राहील. कारण आता त्या गोष्टीवर चर्चा करून काय अर्थ नाही. बरं सर, याच्यानंतर आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊ, तो म्हणजे रॅपिड फायर. सर, मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार, त्यापैकी एक चॉईस करायचं आहे सर तुम्हाला, म्हणजे 2 ऑप्शन असणार, त्याच्यापैकी एक चॉईस करायचं आहे तुम्हाला. सर, गडचिरोलीचा शहरी विकास व्हावा वाटतं की ग्रामीण विकास गरजेचा आहे? ग्रामीण की शहरी? आधी जर पहिला प्राधान्य द्यायचं असेल तर गडचिरोली जिल्हा विकासात्मक बाबतीमध्ये ग्रामीण की शहरी? ग्रामीण विकास. सर, त्यानंतर दुसरा प्रश्न राजकीय आहे की या देशामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना नेहमी युवा नेतृत्वांना डावलून मोठे नेतृत्व समोर येतात. मग ते मुरब्बी राजकारणी म्हणून समोर यावं की युवा नेतृत्वच समोर आलं पाहिजे? युवा नेतृत्वच समोर आलं पाहिजे. सर, आत्ता आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली, जे सरकार बनलेलं आहे, 3 पक्ष मिळून सरकार बनलेलं आहे. अर्थातच भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी, पण विरोधात देखील 3च पक्ष आहे, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी. म्हणजे हे एक वेगळं समीकरण आहे. तर सर, राष्ट्रवादी कुणाची, काय वाटतं तुम्हाला, अजित पवारांची की शरद पवारांची? नाही, पहा कसं आहे, आता कोर्टाने दिलं त्याच्यामुळे त्यांना आहे, तर आम्हाला असं वाटते की शरद पवारांचा राष्ट्रवादी असं आम्हाला वाटते. कारण की या ठिकाणी जी सुरुवात ज्यांनी केली, ज्यांनी संघटन तयार केली, जेव्हा जन्माला येण्यापासून तर जे कोणी पक्ष चालवले त्यांचाच होतो पक्ष. आता कोर्टाने दिले काय दिले ते त्यांचा, पण आमच्या म्हणण्यानुसार जे जुने लोक जे चालवत आलेले आहेत त्यांचा पक्ष आम्ही म्हणू शकतो. तुम्ही आता काँग्रेसमध्ये आहे. सर, देशाचा सक्षम पंतप्रधान कोण वाटतो इतिहासातला, नरेंद्र मोदी की इंदिरा गांधी? नाही, आता पहा,
इंदिरा गांधी तर सध्या नाहीच आहे. नाही म्हणजे ह्या आता झाल्यापैकी आणि आत्ता आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी वाटतात की इंदिरा गांधी तर वाटतात? आता कसं आहे, तेव्हाची परिस्थितीची वेगळी परिस्थिती होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. त्याच्यामुळे परिस्थितीनुसार आपल्याला वागावं लागतं. हो. तेव्हाची परिस्थिती, कारण कसं आहे, काँग्रेस जमान्यामध्ये इंदिरा गांधी सुद्धा त्यांनी सुरळीत काम चांगलं केलेलं आहे. त्याच्यानंतर आताच्या परिस्थितीनुसार यांनी सुद्धा काम चांगलेच करून राहिले. परिस्थितीनुसार ते पंतप्रधान आपण निवडत होतो. आता कसं त्याच्या बाबतीत कॉमेंट करून काय अर्थ नाही. अच्छा सर, ते झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातला सर्वाधिक चांगला मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख की देवेंद्र फडणवीस? नाही आता पहा, तेव्हाच्या काळामध्ये नाही सर, दोन पैकी एक निवड. सांगतो, तेव्हाच्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेब सुद्धा उत्कृष्ट काम केलेले आहे. हो. आणि आताच्या काळामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या परिस्थितीत आताही चांगलाच काम चालू. कारण कसं आहे, सरकारनुसार काम राहतं. तेव्हाच्या काळाच्या परिस्थितीत विलासराव देशमुख सुद्धा चांगले काम केलेले आहे आणि फडणवीस साहेब सुद्धा चांगले काम चालू झाले. तुम्ही जे म्हणताय फडणवीस साहेब, तुमचेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत, त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की फडणवीस हे औरंगजेबाचे म्हणजे शासक असं पद्धतीनं. तर सर फडणवीस तुम्हाला काम चांगलं करताय असं वाटतं? नाही, काम चांगलं नाही म्हणजे चालू आहे सध्या, म्हणजे काम चालू आहे. मला सांगा, जर असं जर काढतो म्हटलं तर जुने गोष्टी काढतो म्हटलं तर राजकारण याचं म्हणजे लोकांचे मन म्हणजे त्या गोष्टीकडे विचलित करण्यासाठी हे पूर्ण धंदे आहेत. त्याच्यामुळे जे जुने आहे त्या गोष्टीला हे करण्यात काही अर्थ नाही. आता आपण नवीन का करू शकतो याच्याकडे वळलो पाहिजे. आता अनेक ठिकाणी म्हणजे एकमेकाचे पुतळे जाळणं, एकमेकाचे हे करणं ते करणं, हे कसं आहे, हे कुठेतरी चुकीचं होत चाललेलं आहे. पण दोन पैकी निवडायचं झालं, विलासराव देशमुख की देवेंद्र फडणवीस? नाही आता ज्या परिस्थितीमध्ये आता जे होत आहे, आताच्या परिस्थितीमध्ये सध्या तर विलासराव देशमुख साहेब जे काम केले तर असे दंगले हे तर झाले नाही. त्याच्यामुळे विलासराव देशमुख साहेब तर काम चांगले केलेले. चांगलं म्हणजे तुमचं म्हणणं विलासराव देशमुख आहे. सर आता पुढचं जाऊन विचारतो की समजा दोन पैकी एक निवडायचा विषय आला, कुटुंब की समाजकारण राजकारण, तर अजय कंकडलावर काय निवडणार? समाजकारण म्हणजे कुटुंबापेक्षा तुम्हाला समाजकारण महत्वाचं आहे. सर पुढची भूमिका अशी आहे, पुढचं हे आहे की भविष्यात जर आमदार होण्याची संधी आली, मतदारसंघ खुललेत, आमदार होण्याची संधी आली, तर कुणाच्या विरोधात उभं राहायला आवडेल, भाजप की काँग्रेस? नाही कोणी राहिलं तर आपण लढायला तयार. सुरुवातीपासून आमचं सुरुवातच अपक्ष झाली, लास्ट सुद्धा अपक्षच करून टाकू. अपक्ष जरी पक्षाने सीट दिली ठीक आहे, ओपन झाल्यानंतर नाही दिली तरी आपण अपक्ष राहायला तयार आहोत. त्याच्यामुळे काही विषय नाही अर्थ. सर आणखी एकंदरीत तुम्हाला या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये सध्याच्या काय वाटते, परिस्थिती काय वाटते, तुमचं मत काय सध्याच्या राजकीय परिस्थितीवर? सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये की या ठिकाणी एकमेकावर चिखलफेक चालू आहे. सध्या लोकांची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आणि लोकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराकडे दुर्लक्ष करून ते जुने मुर्दे काढून त्याच्यावर राजकारण खेळणं चालू आहे. त्याच्यामुळे असं वाटते की जे परिस्थिती आता जे घडत आहे त्याच्यावर राजकारण करावा, सत्यवाली सत्याचा करावा, विरोधीवाले विरोधी करावा आणि लोकांचा आणि शेतकऱ्यांचा. आता तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना इतका बेकार परिस्थिती झाली आहे, त्यांना हमी भाव नाही. आणि जे काही जे आपण खातो, ज्या कास्तकाराच्या भरोश्यावर आपण धान्य जे कास्तकार पिकवतात आणि त्या लोकांना भाव आपण देऊ शकत नाही. त्यांना जर सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत खर्च काढल्याने त्यांना म्हणजे काही पैसे वाचत नाही, रोजी पडत नाही. ही परिस्थिती या ठिकाणी आहे. महाराष्ट्र सरकारने, केंद्र शासनाने कास्तकारांकडे खूप लक्ष द्यावा. कारण या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या बाबतीत आपण पेमेंट दरवेळी वाढवत असतो, 7वा वेतन 8वा प्रत्येक गोष्टी करत असतो. पण कास्तकारांसाठी आतापर्यंत शासनाने कोणती प्रकारची भूमिका घेतली? अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि सरकारने निवडणुकीच्या याच्यामध्ये म्हणजे पक्षाने, भाजप असतील किंवा दादांची राष्ट्रवादी असतील, शिंदेची शिवसेना असतील, यांनी सांगितलं होतं की कर्जमाफी करणार. पण अद्यापही अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं, कर्जमाफीची घोषणा काही झाली नाही. आणि त्याच्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजे कधी ना ऐकणारे मुद्दे आपण पाहिले, जसं दिशा सालियन प्रकरण असेल किंवा मग नागपूरची जे झालेले दंगल असेल, औरंगजेबाची कबर असेल, अशा वेगवेगळे मुद्दे तिथे निघालेले आहेत. तर सर ह्या सगळ्या याच्यावर सर तुम्हाला काय वाटतं की सध्या इलेक्शनच्या वेळी अनेक आश्वासन देऊन अनेक जाहीरनामे यांनी प्रसिद्ध केलेले आहेत की आम्ही लाडकी बहीण योजना म्हणून सर्वांना आम्ही पैसे टाकू. त्याच्यानंतर जे काही गोष्टी म्हणजे जे जाहीरनाम्याप्रमाणे जे कर्जमाफी करू, त्या विश्वासावर लोकांनी मतदान करून सरकारला निवडून पण तो निवडून येऊन सुद्धा सरकार स्थापन झाले. पण त्याच्यात लाडकी बहीणची जे पहिले महिनाभराच्या पहिले त्यांना ऍडव्हान्स टाकत होते पैसे. आमच्या महिलांना असं वाटलं की बिलकुल सरकार ऍडव्हान्स टाकत असेल, समोर सुद्धा टाकतील या आशेने ते लोक बिलकुल मतदान केले. परंतु आता अशी परिस्थिती महिलांची झाली आहे की काही कमी होत चाललेली आहे. आताच काल परवाच्या बातम्यामध्ये भरपूरचे महिलांचे
आता अटी शर्ती ठेवल्या. पहिले तर तसं जर त्यांना ठेवायचं होतं तर जाहीरनाम्यामध्येच अटी शर्ती ठेवायला पाहिजे शर्ती ठेवल्या. होत्या मतदानच्या पहिले. बरोबर. परंतु मतदान होतपर्यंत त्यांनी अटी शर्ती ठेवले नाही आणि मतदान झाल्यानंतर आता ती शर्ती लावताय, हे कुठेतरी आमच्या लोकांच्या फसवणूक आहे. सर, हा रिझल्ट लाडक्या बहिणींनी दिला असं वाटतं की ईव्हीएम मध्ये गडबड आहे असं वाटतं? कारण काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे की ईव्हीएम नाही, याचा तर ईव्हीएमचा प्रॉब्लेम तर आहेच. काही ठिकाणी पकडलेले आहे, काही ठिकाणी प्रूफ केलेले आहे. तर या ईव्हीएमच्या गडबड असेल तर या शासनाला किंवा कोणाला जर वाटत असेल तर बॅलेट पेपरला घ्या, लोकांनी मतदान करायचे आहे. मशीनना करणं का ना बॅलेट न करणं काय. सारखं. तर त्याच्यामुळे त्यांचा विरोध, ईव्हीएमना जर मतदानचा विरोध होत असेल, आमचा विरोध होत असेल तर बॅलेट पेपरला घ्यायला काही हरकत नाही, घ्यायला पाहिजे. बरोबर. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे. सर, आत्ताची जे 2024ची निवडणूक होती तुमच्या मतदारसंघामध्ये, यामध्ये बाप विरुद्ध लेख, त्याच्यानंतर आणखी घरचाच एक वेगळा आत्राम, आणि त्याच्यानंतर तुम्ही केलेला उभा एक तुमचं समर्थनाचा एक कॅन्डिडेट, तर या सगळ्या याच्यामध्ये ही निवडणूक कशी काय वाटली तुम्हाला? या ठिकाणी असं वाटले की ज्या ज्या ठिकाणी यांचे एजंट नव्हते, ज्या ठिकाणी मतदार यादी म्हणजे ज्या ठिकाणी बूथ राहतो त्या ठिकाणी एजंट नसतो, त्या ठिकाणी काही ठिकाणी लीड यांना भेटू शकतो. 3 आकड्याचा वर त्यांचा जाऊ शकत नाही. तर या ठिकाणी असं आम्हाला वाटते की जे मेहनत केले लोक यादही बोलून आले की आम्ही मतदान केलं तर गेले कुठं. आज आमच्या एरवी विधानसभा क्षेत्राचे मतदार संभ्रमात आहे. या ठिकाणी आम्ही मतदान केलं कोणाला, काय झाला, जनता धर्मराव बाबा आत्रामच्या विरोधात आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, धर्मराव बाबाच्या विरोधात होता म्हणूनच तर हे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आणि आम्ही म्हणतो म्हणून नाही, आपण लोक सर्व बघितले, आपण क्षेत्रात पिंजून काढू शकता, प्रत्येक गावामध्ये बैठकामध्ये चर्चा पाटलेला वगैरे चर्चा करू शकता परिस्थिती काय आहे. कारण की या ठिकाणी एरवी विधानसभा क्षेत्रामध्ये इलेक्शन झाल्यानंतर आमचे नेते लोक कोणीच दिसत नाही. आम्ही स्थानिक राहतो, कोणाचा काही ऍक्सिडेंट झाला तर आम्हीच जातो, कोणाच्या डेड बाड्या उचलायला आम्हीच जातो. डेड बाड्या इथं आणले तर त्यांना स्वगावी इथं राहत नाही. इतर त्यांचे राजे लोक इथं राहतच नाही, फक्त इलेक्शन पुरतच या ठिकाणी राहतात. इलेक्शन मध्ये ते इलेक्शन लागले 2-3 महिन्यामध्ये इथं येतात, त्याच्यानंतर 2-3 महिन्यामध्ये कार्यकर्त्यांना जमा करताना दौरे चालू करतात. परंतु आम्ही या ठिकाणी इलेक्शन असो किंवा नसो दिवस रात्र लोकांसाठी आम्ही मदत करत असतो. कोणाचा ऍक्सिडेंट झाला स्वतः जातो किंवा आम्ही नसलो तर आमच्या कार्यकर्त्यांना पाठवतो. जर डेड बॉडी इथं असेल, गरीब लोक असेल तर त्यांना नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करून देतो. त्याचा पीएमचा खर्च आणि वेळ पडला तर त्याच्या तेरवीचा लागणारा खर्च सुद्धा आम्ही आमच्या माध्यमाने करतो. म्हणून लोक आमच्याकडे वाटतात आणि लोकांची गर्दी आमच्याकडेच आहे. हे निवडून आले तरी काही आम्हाला फरक पडत नाही, आम्ही हारलो तरी आम्हाला फरक नाही, पण जनता हे आमच्या बाजूने आहे हे आम्हाला माहिती म्हणजे आज 4 महिन्यामध्ये दिसत आहे. अच्छा सर, त्या माध्यमातून ते ही निवडणूक अटीतटीची मांडल्या जात होती, कारण एके बाजूने शरद पवार आणि दुसऱ्या बाजूने अजित पवार, आणि याच्यामध्ये एक म्हणजे भाजपचा एक बंडखोर आणि तुम्ही देखील. आता आम्हाला सुद्धा काँग्रेसवाल्यांनी युतीमध्ये आम्हाला मिळाला नाही, त्याच्यामुळे आम्ही यावेळी काँग्रेसचा सिंबल मिळेल हे असं आम्हाला आश होती, पण न मिळाल्यामुळे आम्ही अपक्ष जागी. जर का तुम्हाला राष्ट्रवादीची तुतारी मिळाली असती किंवा तुम्ही तसे प्रयत्न केलेत का राष्ट्रवादी तुतारी मिळाली? नाही, आम्ही काँग्रेसमध्ये आम्हाला सिंबल मिळेल किंवा पक्षांनी आम्हाला सीट देईल ही आशेने आम्ही होतो. त्याच्यामुळे आम्ही पंजाच्या भरोश्यावर लढणार हे लोकांना आम्ही सांगितलं. आणि लोकसभेला सुद्धा एरवी विधानसभा क्षेत्रामध्ये सर्व एकत्र धर्मराव बाबा, अमरीशराव आत्राम आणि बाकी माझी आमदार लोकांनी भाजपला सपोर्ट करून सुद्धा आम्ही या एरवी विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्यापेक्षा चांगले मत लोकसभेला दिलं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की ते मतदार पाहून आम्हाला पंजाला म्हणजे इकडचा कोटा जाईल. झाला असतं तर धर्मराव बाबा आत्राम पडले असते 100%. मडावी साहेब निवडून आले असते, हनुमंतजी मडावी. अच्छा, 100% मडावी साहेब निवडून आले असते, म्हणजे तुमचे कॅन्डिडेट निवडून आले असते 100%. फक्त इथं थोडंसं आम्ही अपक्ष असून कोणत्याही पक्षाच्या सपोर्ट नसताना सुद्धा या ठिकाणी 28,000 ते 30,000 मतदान आम्ही घेतो. अच्छा सर, मग असं वाटतं की महाविकास आघाडीचं तिकीट वाटताना गडबड झाली? 100% गडबड झाली. अच्छा, म्हणूनच पराभव पत्करावा लागला. सर, ईव्हीएम संदर्भात तुम्ही आता तुमची भूमिका हे केली की लोकांची इच्छा असेल तर बॅलेटवर झाल्या पाहिजे निवडणुका. सर, दुसरा प्रश्न असा आहे की अनेक देशामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट सुद्धा होत आहेत. वेगवेगळे लोक आता इतिहासासंदर्भात कोरटकरांचं स्टेटमेंट आहे, त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं सर? कोणत्या बाबतीत? शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोरटकरांचं स्टेटमेंट. जे काही पहा, महापुरुषांबाबतीत, राजेसाहेबांच्या बाबतीत जे काही चुकीचे वक्तव्य हे चुकीचे आहे. कारण कसं आहे, त्यांनी जे इतिहास केला, कारण कुठतरी बोलायचं त्याच्यानंतर माफी मागायचं, जनतेमध्ये रोष निर्माण करायची ही कुठली पद्धत आहे का? आपण बोलायचं नाही, गेलेले शब्द वापस येत नाही. त्याच्यामुळे आपण सुद्धा विचारवंत जे लोक आहेत ते पहिले विचार करूनच बोलले पाहिजे असं मला वाटतं. जे काही चुकीचं बोलले ते जे कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही लोक आहोत.
सर तुम्ही सांगितलं की तुमचं नेतृत्व हे जमिनीचं नेतृत्व आहे, अर्थात ग्राउंड पासून तुम्ही तयार केले आहे. सर असाच एक ग्राउंडचा एक सरपंच याची हत्या झाली सर बीडमध्ये, संतोष देशमुख. सर त्या हत्येच्या अगेन्स्टमध्ये वाल्मिक करंट असतील, जे आत्ता सध्या माध्यमांमध्ये चालू आहे, किंवा अर्थातच धनंजय मुंडे यांवरही त्यांचा आरोप होतोय. तर या संदर्भात संतोष देशमुख हत्या प्रकरणाविषयी सर तुम्हाला काय वाटतं? नाही, संतोष देशमुख हत्ये प्रकरण जे झालेलं आहे चुकीचं, जे कोणी केले ते चुकीचं केलेलं आहे. कारण स्वतःचा वापर, पैशाचा वापर, प्रशासनाचा वापर, मंत्रीचा वापर, मंत्रीच्या जवळच्या व्यक्ती असल्यामुळे हे सर्व दबावात हे जो केलेले आहे हे चुकीचे आहे. कारण त्यांना राजकारण, कारण कसं आहे, संतोष देशमुख हे राजकीय व्यक्ती होते, ग्राउंड लेवलची व्यक्ती होते. कारण चांगल्या चांगल्या लोकांना त्यांनी म्हणजे समज देऊन त्यांना त्या गावाचं, त्या क्षेत्रापुरतं त्यांचं एक नाव होता. त्यांना संपवण्यासाठी हे लोक का सर त्यांनी संपवत असं म्हणजे त्यांच्यावर वार होत होते तेव्हा त्यांनी म्हटलं की माझे हातपाय तोडा पण मला निदान जिवंत ठेवा, असं त्यांचं स्टेटमेंट होतं. सर काय वाटतं की एक साधा सरपंच जो लोकप्रतिनिधी असतो यांना जर का अशा पद्धतीची मारहाण होत असेल तर सर हे लोकशाहीला धोका आहे ना. कारण कसं आहे, जनतेसाठी जो माणूस समोर येतो आणि जनतेसाठी समोर आल्यानंतर जे जनतेच्या हुशार माणसाला जर समोरचा व्यक्ती माझ्यापेक्षा मोठा होतो म्हणून त्या माणसाला जर संपवायचा प्रयत्न करत असेल, हे लोकशाहीला काळीमा पुसणारी हा गोष्ट आहे. अशा लोकांना तर कारवाई झाली, फाशी दिली पाहिजे. कारण त्यांना कुटुंब आहे, भाऊबंद आहे, सर्व गोष्टी जे काही स्वप्न होते त्यांचे पूर्ण झाले नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर तर कारवाई. त्यांनी इतकी भावनिक आवाज केला होता सर की मला निदान माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी तरी मला जगू द्या, बरोबर, माझे हातपाय तोडा, सगळं पण मला जिवंत ठेवा, हे त्यांचं म्हणणं होतं. तरी त्यांनी ऐकलं नाही सर. सर ह्या पद्धतीने ते बीड तर सर आत्ता थोडंसं हे झालेलं आहे, टेरर झालं आहे, पण गडचिरोली आधीपासून टेरर होतं सर, म्हणजे नक्षलाईट आणि सगळ्या गोष्टीमध्ये. तर सर तुम्ही सरपंच, तुम्ही सदस्य होतात, हे होतात, तर तुमच्यावर असा कुठला काही या सगळ्या याच्यामध्ये तुमच्यावर असं काही प्रसंग आला काय की नक्षलाईटने कुठं अडवलं तुम्हाला, किंवा तुमचेच गुरु विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं की मला एक वेळेस त्यांनी अंदर घेऊन गेले होते आणि तिथं सांगितलं होतं की आता तू जाऊ नको बा, आमच्या सोबतच राहा, मुलाखतीतच सांगितलंय माझा कट्ट्यावर. तर सर तुम्ही नेता कट्ट्यावर तुमच्या संदर्भात असं काय घडलं? नाही, असं काही घडलं नाही. माझं तर 2005 पासून तर आतापर्यंत असं काही घटना माझ्यासमोर घडलेली नाही. मी सुद्धा एवढा डीप मध्ये फिरतो जिथं दळणवळणाची सोय नाही, त्या ठिकाणी लोकांच्या संपर्कासाठी, लोकांच्या कार्यक्रमासाठी जे काही अडचणी ते सोडवण्यासाठी मी स्वतःच्या ठिकाणी मोठी गाडी जात नाही, तिथे टू व्हीलरनं जातो. आज सुद्धा माझा प्रवास तोच चालू आहे, जिथं रस्ते नाही तिथं आपण टू व्हीलर जाऊन लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी. असं काही मला वाटलं नाही की या 20-25 वर्षामध्ये की मला अडवले, मला काही धमके, असं काही मला. आता नक्षलाईट आहे की खतम झालं? नाही, असं कसं आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्याप्रमाणे पहिले होतं त्याप्रमाणे आता कसं सध्या राहिलेलं नाही. पहिले जे फार कमी प्रमाणात, फार कमी प्रमाणात. अच्छा सर, एकंदरीत तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये सर जनतेसमोर काय तुम्ही घेऊन जाणार आहे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? आता खरं तर एकंदरीत धर्मराव बाबा आत्राम आहे जे मंत्री आहेत. आता मंत्री धर्मराव बाबा आत्राम असताना तुम्ही तुमची लढाई थेट त्यांच्यासोबत आहे आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये धर्मराव बाबाच्या अगेन्स्ट जर जायचं असेल तर मंत्र्यांच्या अगेन्स्टमध्ये परत तुमचा तो संघर्ष आहे जो आधीपासून चालत होता. तर जनतेला काय सांगणार तुम्ही, जनतेला काय विनंती करणार? नाही, जनतेला माहित सुद्धा आहे की हे किती मंत्री किती सत्तेत राहिले तरी आपल्यासारखे काम करू शकत नाही, हे जनतेला माहितच आहे. त्याच्यामुळे लोकांना माहित आहे जेव्हा जेव्हा आपण पद भेटले तेव्हा त्या पदाचा उपयोग करून लोकांपर्यंत पद म्हणजे योजना पोहोचवलं, लोकांचा फायदा करून दिलं. यांनी किती वेळा मंत्री बनले, किती वेळा मंत्री बनून मुख्यमंत्री जरी बनले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. कारण कसं आहे, स्वतःचा अहिरी राजनगरी म्हणून इतिहास आपल्याकडे आहे, पण या ठिकाणी अहिरीची परिस्थिती एक साधे रस्ते बरोबर नाही, नाली नाही, येण्याजाण्या दळणवळणाची सोय नाही. राजनगरी म्हटल्यानंतर राजाच्या गावासारखं राहायला पाहिजे, बरोबर. राजाला कुठं राहिलेलं, कारण की अहिरी आम्हाला खूप म्हणजे स्लम. आज माझं क्षेत्र आलापल्ली वेलपूर क्षेत्र, तो जिल्हा परिषद क्षेत्र माझा आहे. तुम्ही जाऊन बघा, प्रत्येक ठिकाणी सिमेंट रोड आहे. अच्छा. आणि प्रत्येक समाजाला समाज मंदिर आहे. अच्छा. आणि जिल्हा परिषद शाळे, वॉल कंपाऊंड, स्कूल रिपेअर. खऱ्या अर्थानं तुम्ही विकासावर भर दिलं, यांनीच फक्त आणि फक्त राजशाहीवर भर दिलं. एवढंच का, ग्रामीण क्षेत्र आपल्याकडे येते, शहरी भाग आपल्याकडे येत नसल्यामुळे आपण जितकं डेव्हलपमेंट करायला पाहिजे तितकं करू शकलो नाही. तरी आपण संघर्षाच्या माध्यमाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न केले. अच्छा. अर्थातच हे होते सन्माननीय अजयजी कंकटलावार साहेब. जिथं कमी
तिथं आम्हीच या टॅगलाईनवर ते काम करतात आणि निश्चितच यांचं काम हे अहेरीच्या जनतेला एक नवी दिशा देणारं, गडचिरोली जिल्ह्याला एक नवा आदर्श देणारं असेल. येणाऱ्या काळामध्ये अजयदादा कंकडलावार यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.